नमस्कार, मी अनंत कौसाले. आपण पाहत आहोत 12th क्लास ऑर्गॅनिक केमिस्ट्री चॅप्टर नेम अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. तर आजच्या लेक्चर मध्ये सर आपल्याला पाहायचं आहे प्रिपरेशन रिॲक्शन ऑफ इथर. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर लिहायचं बघा सर जी काय प्रिपरेशन ऑफ इथर लिहायचं बघा आपल्या बोर्डवर. सिंपल स्ट्रक्चर क्या कंपाऊंड, त्या कंपाऊंडचं नाव असतं सायक्लोहेक्झॅनॉल. काय सर जी सायक्लोहेक्झॅनॉल इज दिस कंपाऊंड नेम. लिहायचं सायक्लोहेक्झॅनॉलचं स्ट्रक्चर. तर जी बा या स्ट्रक्चरला सायक्लोहेक्झॅनॉल असं म्हटलं जातं. काय सर सायक्लोहेक्झॅनॉल कॉल्ड ॲज काय सर 2 पेयर्स. ओके, सायक्लो काय सर सायक्लोहेक्झॅनॉल रिॲक्ट विथ काय सर जे आपलं अल्काइल हॅलाइड. एक्झाम्पल CH3 single bond, CH2 single bond, Br is one type of alkyl halide called as ethyl bromide. काय सर जी called as ethyl bromide, called as ethyl bromide. Presence of HBr. काय सर जी presence of HBr means hydrogen bromide is a catalyst. लिहायचं नाव काय तांदळे मच्छर बे. ओ माय गॉड, सारा मच्छर तांदे रहे भाई साहब हमको. तो बाहर पढ़ाई नहीं करने दे रहा हमको. कारण HBr means hydrogen bromide is a catalyst. लिहायचं नाव काय सर जी हायड्रोगेन. काय सर जी हायड्रोजन तो हायड्रोगेन. काय सर जी आपलं ब्रोमाइड कॉल्ड ॲज अ कॅटलिस्ट. फॉर्म्युला HBr give to some chemical and this chemical name is आपलं काय सर जी इथर सायक्लोहेक्झाइल इथाइल इथर. ओके सर जी. ओके, CH2 आणि सिंगल बॉन्ड CH3 कॉल्ड ॲज सायक्लो काय सर सायक्लोहेक्झाइल इथाइल इथर. Cyclohexyl ethyl ether, this compound name. Yes or no? Yes sir. The preparation reaction of cyclohexyl ethyl ether. Let's बघा सर का explanation. When cyclohexanol react with alkyl halide, example ethyl bromide, presence of hydrogen bromide called as a catalyst. Formula is HBr give to cyclohexyl ethyl ether. Cyclo OCH2 CH3 called as cyclohexyl ethyl ether. सर हे खूप महत्वाची रिएक्शन आहे प्रिपरेशन ऑफ इथर. बात छापो दिमाग में.